पवार मोदींच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात शरद पवार हे एनडीए सोबत जाणार असल्याची चर्चा रंगली होती। मात्र शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत एनडीए सोबत जाण्याबद्दल ठोस भूमिका घेतली आहे। शरद पवार नेमकं काय म्हणाले, राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय घडलंय पाहूयात या खास रिपोर्टमधून। पवार म्हणतात आपण विरोधातच। एनडीए सोबत जाणार नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं? शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सातत्यानं चर्चेला येतोय। त्याला कारण होतं शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतलेली भेट। तसंच पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांच्या शिष्टमंडळानं पंतप्रधानांची घेतलेली भेटही एनडीएतील प्रवेशाच्या चर्चांना कारणीभूत ठरत होती। मात्र आता स्वतः शरद पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय। पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत पवार नेमकं काय म्हणाले ऐका। मुंबईत जिल्हाध्यक्षांची 2 दिवसीय बैठक पार पडली। विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा या बैठकीत पवारांनी आढावा घेतला। बैठकीत पक्ष एनडीए सोबत जाणार का असा सवाल काही जिल्हाध्यक्षांनी पवारांना केला। मात्र आपण विरोधातच आहोत, कुणीही संभ्रमात राहू नये असं म्हणत पवारांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय। सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावरची ही लढाई लढायची आहे असे आदेशही पवारांनी जिल्हाध्यक्षांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान पवारांनी केलेल्या या विधानावर खासदार सुप्रिया सुळेंनी थेट प्रतिक्रिया देण्यास टाळलंय। म्हणजे किती लोकशाही आहे बघा आमच्या पक्षामध्ये। आम्ही खूप कमी बोललो। आमचे प्रत्येक जिल्हाध्यक्ष आले, त्याचं मन पूर्णपणे त्यांनी मोकळं करून काय वास्तव आहे, राज्यात काय चाललंय, काय या सगळ्याची चर्चा झाली। दुसरीकडे पवारांच्या एनडीए प्रवेशाबद्दल भाजप संभ्रम निर्माण करत असल्याचं आणि पवार मविया सोबतच राहणार असल्याचा दावा ठाकरे सेनेच्या राऊतांनी केलाय। मात्र पवार यांचा राजकीय इतिहास पाहता ते पूर्वेला जायचं असेल तर पश्चिमेला सांगतात असं म्हणत दरेकरांनी पवारांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय। जेव्हा जेव्हा तुम्ही मला विचारलात तेव्हा तर मी एकट्याने सांगितलं शरद पवार साहेब कुठेच जाणार नाही। कळलं? आठवत आहे का तुम्हाला? माननीय शरद पवार साहेब हे सदैव आमच्याबरोबर राहतील। इंडिया ब्लॉकचे नेते आहेत, ते महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आहेत, ते कुठे जाणार नाहीत। त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे लोक करतायत। आम्ही लढू आणि सत्तेवर येऊ। शरद पवारांचा आतापर्यंतचा राजकीय जर पूर्व इतिहास तपासला तर ते जायचं असलं पश्चिमेकडे सांगतात पूर्वेला जाणार आहे, आणि त्यामुळे त्यांच्या राजकीय गोष्टींचा अंदाज कधीच कोणाला लागला नाही। आणि त्याच्यामुळं नेमकं त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काढत असताना ते बोललेत ते खरं म्हणायचं की त्यांच्या मनामध्ये वेगळी काही दिशा ठरलेली आहे आणि त्याच्यामुळं गुमराह करण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। मुळात जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत शरद पवारांनी दिलेल्या स्पष्ट संदेशामुळे पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांना आता ब्रेक लागलाय, ज्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम देखील पवारांच्या या भूमिकेनंतर दूर झाल्याचं समजतंय। राजकारणात सगळं काही शक्य असतं आणि हेच महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी गेल्या काही वर्षात दाखवून दिलंय। त्यात पवारांचं राजकारण समजणं एवढं सरळ आणि सोपं नसतं, आणि पवारांचं राजकारण सरळ आणि सोप्या पद्धतीने समजले तर ते पवार कसले। कॅमेरा पर्सन नितीन खरातसह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।